संभाजीराज मराईच्या रानात 2 दिवस शिकार खेळत होते. शिकार भरपूर झाली होती, त्यामुळे संभाजीराज खुशीत होते. 2 दिवसानंतर संभाजीराजांनी तळ हलवला. भर उन्हाचे दिवस. सावित्री नदीचे पात्र कोरडं पडलं होतं. उन्हाचा ताप वाढत होता आणि त्या उन्हात सारं सृष्टीचं रूप कोमेजलं होतं. आकाशाला भिडलेले चारही बाजूंचे पर्वत उघडं बुडकं भयान वाटत होतं. अशा भर दुपारी रायगड जवळ करीत होतं. उन्हात ओढकल्यानं घामेजलेले घोडे फुरफुरत होते. संभाजीराजे आपल्या अश्वपथकांसह पाचाड जवळ आले. संभाजीराजांच्या नजरेत पाचाडचा वाडा आला. चौफेर बुरुजांनी सजलेली वाड्याची कुस, त्या कुशीवर डोकावणारं आतलं इमलं पाचाडचा वाडा नजरेत येतात संभाजीराजे व्याकुळ बनलं. घोड्यांची गती मंदावली. संभाजीराजांनी शिलेदाराला हाक मारली, शिदूजी. मागून येणारा शिदूजी संभाजीराजांच्या नजीक आला. संभाजीराजा म्हणाले, तुम्ही नाणे दरवाजावर थांबा, आम्ही मासाहेबांचे दर्शन घेऊन तिकडे येऊ. राजा एकटेच बोललं. पांढऱ्या शुभ्र मूर्तीवर बसलेलं संभाजीराज आपल्या डाव्या हाताच्या वाड्याकडे पाहत होतं. ती वास्तू केवढी मोकळी भकास वाटत होती. पाचाड वाड्याच्या पारेकरांनी राजांना मुजरं केलं. मानेनेच त्या मुजऱ्यांचा स्वीकार करून राजा वाड्याला बगल देऊन सरळ जात होतं. बामणवाड्यातील मंडळी राजांच्याकडे पाहत होती. भर तळप त्या उन्हातून एकटे जाणारं संभाजीराज ते पाहत होतं. उन्हाळ्यातल्या मोकळ्या झालेल्या धुळीच्या रस्त्यावरून संभाजीराज संत गतीने जात होतं. संभाजीराज रायगडच्या दक्षिणेकडे वळलं आणि डोंगराला वळसा घेऊन पाचाडपासून थोड्या अंतरावर असलेल्या जिजाऊसाहेबांच्या समाधीपाशी आले. घोड्यावरून पायउतार होऊन शिवाजीराजांनी बांधलेल्या स्मारकापाशी संभाजीराज गेलं. त्या निर्जीव स्मारकावरून आपले बोटं फिरवीत होतं. मासाहेबांच्या आठवणी मनात उफाळत होत्या आणि जिजाऊसाहेबांचा आधार गेला. राजा पोरकं झालं. युवराज असूनही राजांना कोणी आपलं भासत नव्हतं. तळप त्या उन्हात समाधीवरील तुळशीचं रोपटं वाऱ्यावर डोलत होतं. त्या वृंदावनावरती संभाजीराजा अनेक वेळा फिरलं. शुष्क नजरेनं माघारी वळलं. मोतीवर स्वार होऊन संभाजीराजांनी त्याला टाच दिली. घोडं उधळलं आणि आपल्या खुराने धुळीचा लोट उठवीत घोडं धावत होतं. टापांचा आवाज उठत होता आणि संभाजीराजांच्या मुखावर घाम टावरला होता. पाचाडवाडा मागं टाकून संभाजीराजा जात होतं. त्यांची नजर चौफेर फिरत होती. नकळत घोड्याचा लगाम खेचला गेला. बसलेल्या उडीने जनावरांची मान उंचावली, गती मंदावली आणि युवराजांची नजर रस्त्यापासून जरा बाजूला असलेल्या विहिरीवर खेळली होती. विहिरीच्या काठावरती एक युवती उभी होती. टापांचा आवाजाने कुतूहलाने ती घोडे स्वराकडे पाहत होती. संभाजीराजांच्या चेहऱ्यात स्मित झळकलं. घोड्याची पावलं वळली. स्वार आपल्याकडे वळल्याला पाहता ती तरुणी घाबरली. गडबडीने तिने आपली घागर विहिरीतच सोडली. संभाजीराजे सावकाश विहिरीकडे जात होते. त्यांची नजर त्या तरुणीवरती खेळली. घागर खेचणारे त्या तरुणीचं सौष्ठव ते नजरेत भरून घेत होते. त्या तरुणीने घागर ओढून घेतली आणि मागं पाहिले. संभाजीराजा अगदी नजीक आले होते. तरुणीच्या डोळ्यात भीती तरळली. संभाजीराजा खाकरलं. त्या तरुणीने परत वर पाहिलं. संभाजीराजांच्या कपडे घाम डमरला होता. संभाजीराजा म्हणाले, जनावराला पाणी मिळेल. त्या तरुणीने काही न बोलता घागर दगडी घोगराळात गती केली. संभाजीराजांनी हलकी टाच दिली. घोडं पुढं सरकलं. घोडं पाणी पित होतं. त्याच्या मानेवर थोपटे. संभाजीराजा त्या तरुणीचं लावणी निरखीत होतं. ती तरुणी गौर वर्णाची, रेखीव बांधायची, नेत्र विशाल आणि काळ होतं. संभाजीराजांच्या नजरेला भिडलेली नजर काढणं तिला अशक्य झालं होतं. ज्या नजरेने तरुणी पाहत होती त्या नजरेतल्या धिटाईनं राजा मोहित झालं. ती तरुणी रूप संपन्न युवराजांना न्याहाळी होती. घोडं पाणी पियलं. युवराज पायउतार झाले. संत पावलं टाकीत ती तरुणीजवळ गेलं. जनावराची ताण भागवली, पण आम्ही मात्र तहानलेलंच राहिलो. त्या तरुणीने एक वेळ रागाने युवराजांकडे पाहिलं. संभाजीराजांच्या चेहऱ्याकडे पाहता तिच्या चेहऱ्यावर स्मित झळकलं आणि आजूबाजूला पाहत गडबडीने म्हणाले, जावना कोणीतरी पाहते. संभाजीराजांनी एक वेळ त्या तरुणीकडे पाहिलं. माघारी वळलं. जनावराला पाणी मिळालं, पण आम्हाला. घोड्याच्या पाठीवर हात ठेवी संभाजीराजे म्हणाले, मोती नशीबवान आहेस बेटा, चल. ती तरुणी संभाजीराजांच्या पाठमोऱ्या आवृत्तीकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर हसू होतं. संभाजीराजा घोड्यावर स्वार होणार असे वाटून ती गडबडी होणार, पाणी घेऊन जावं. युवराज वळलं. घागर विहिरीत सोडली गेली आणि त्या तरुणीच्या हातचा दोर सरसरला.
पाण्यावर पोहोचलेल्या घागरीचा मंद नाद उठला. दोराला हेलकावे देऊन तिने घागर भरल्याची खात्री करून घेतली. घागर खेचली जात होती. घागर वर येताच तिने कासरा काढला. पाणी कशातून द्यावे तिला कळेना. संभाजीराजांनी ओळखलं. आपल्या हाताची ओंजळ तोंडाजवळ लावून ते वाकले. त्या तरुणी आजोबाला पाहिलं कोणी दिसत ते घागर उचलली आणि काळजीपूर्वक राजांच्या हातावर धार धरली. राजा पाणी पित त्यांची नजर तिच्या ओव्हार. पाणी पिऊन राजा उभा राहिला. आणि किती गोड पाणी आहे. मी इतक्या वेळा इथे येतो पण या विहिरीचं कधी पाणी पिलं नाही. आपल्या वाईत खोलेल्या रुमालानं तोंड पुशी संभाजीराजा म्हणाल, पाणी जलद उपकार झाले मालकाने असं म्हणू नये. एकूण तुम्ही आम्हाला ओळखलं तर. अहो, युवराजांना कोण ओळखत नाही. युवराजांना सारे ओळखतात पण आम्हाला कोणी ओळखत नाही. तुझं नाव गोदावरी. ब्राह्मणवाड्यात राहतेस ती नौकराची म्हणाली. दररोज यावेळी पाणी भरा येतेस. गोदावरी काहीच बोलली नाही. संभाजीराजा तिच्या नजरेला नजर देत म्हणाले, उद्या यावेळी येशील तर आम्ही सुद्धा पाणी प्यायला येऊ. खरंच संभाजीराजांचं बखरकरांनी कादंबरीकरांनी हे असलं चित्रीकरण केलं आणि खऱ्या अर्थाने संभाजीराजांना बदनाम करायचं कारस्थान मात्र बखरकरांनी केलं. ब्राह्मण मग तेच अनाजी पंत. त्यांना अनाजी पंतांना छत्रपती होऊन द्यायचं नव्हते युवराजांना संभाजीराजांना. आणि मग मात्र गोदावरी प्रकरण आणि अजून आणखी काही प्रकरणं कलावंतांचे अशा असंख्य प्रकरणं मात्र कादंबऱ्या बखरकरांमध्ये मात्र ओवली गेली. आणि तीच मात्र कादंबरीकरांनी उचलून रंगून मात्र खऱ्या अर्थाने सांगितलं. काही असो परंतु छत्रपती संभाजीराजांना मात्र बदनाम 400 वर्षानंतर देखील केलं गेलं. पुढेही करतील परंतु जे छत्रपती संभाजीराजांचं जे बलिदान आहे ते मात्र युगानुयुगे मात्र हा ना महाराष्ट्र विसरू शकत ना त्यांनी केलेला त्याग मात्र खऱ्या अर्थाने ही भूमी नाही विसरू शकत. नको नको ती बोलून गेली. मग आम्ही घरी येऊ. नको ठीक आहे मग उद्या आम्ही इथंच येऊ. संभाजीराजा वळलं. त्यांनी घोड्यावर मान टाकली. टाच देतच घोडं उधळलं. गोदावरी त्या पाठमारा युवराजांकडे पाहत होती. स्वप्नात घडलेला प्रसंग तिच्या मनात काहूर उठत होता. दुसऱ्या दिवशी गोदावरी विहिरीवर गेली. धुणं मोकळेपणाने आटपता यावे म्हणून जेव्हा वर्दळ नसते अशा वेळी गोदावरी विहिरीवर जात असे. गोदावरीने आजूबाजूला पाहिलं कोण नजर येत नव्हतं. रात्रभर व्हायचे नव्हते. खरंच संभाजीराजे येतील का अशी तिला भीती वाटत होती. निश्चित मनाने गोदावरीने धुणं धुतलं. घागर घासून भरून घेतली. तिला पावलांचा आवाज ऐकवला. चमकून मागं पाहिलं. संभाजीराजा अगदी नजीक उभे होता. नकळत गोदावरी विचारून गेली, घोडा कुठं आहे. त्याच्या तहाण्याचं कौतुक होतं. त्याला प्रथम पाणी मिळतं. आम्हाला मेहनतवारी करावी लागते म्हणून आम्ही त्याला चित्त दरवाजाजवळ सोडून आलो. आम्ही पाणी पिण्यासाठी गड उतरलो आणि गोदावरीला संताप दाखवणं कठीण गेलं. तिने तांब्याचं पंचपात्र भरलं. युवराजांच्या जवळ धरलं. नकारार्थी म्हणाले. संभाजीराजे म्हणालं, पंचपात्राने तहान भागणार नाही. संभाजीराज तिथंच मात्र बसलं. ओंजळ धरली. गोदावरी खुदकन असली. घागर उचलली. पाणी पिऊन झाल्यावर संभाजीराजेने आपला हात झाडला. हात हाताकडे गेला. रुमाल तिथे नव्हता. संभाजीराजे आपल्या ओल्या हाताकडे पाहत होतं. कसलेला पदर तिने सोडला. पदर पुढे गेला. संभाजीराजाने हर्षाने पदराला हात पुसला. पदर हाती धरून म्हणाला, गोदावरी रात्रभर झोप आली नाही. गोदावरीने पदर सोडून घेतला. संभाजीराजा भानावर आला. याचं कान तात्याला सतावणं हेच करत म्हणत संभाजीराजांना आपल्या गळ्यातला कंठा काढला. पुढे कधी संभाजीराजा म्हणाला, आमची ताण भागली. आमची आठवण कट्टा जतन करा. गोदावरीने घाबरून मागे सरली. माहेर वशी मी मला हे खपायचं नाही. संभाजीराजाने कट्टा अपराध कडे घातला. गोदावरी तुझ्यासाठी काहीतरी करावं असं मनात आहे. ज्याची आठवण तुला आयुष्यभर राहावी. काहीच नको पण वाटतं काय महाराजांचं दर्शन एकदा घडावं. त्यांना जवळून पाहायला मिळावं. संभाजीराजा क्षणभर विचारात पडलं. बोलून गेलं, गोदावरी आम्ही तुझी इच्छा जरूर पुरी करू. पुन्हा भेटेन. संभाजीराजा वळलं. त्यांनी पावलं चित्त दरवाजाच्या दिशेने पडत होतं. राजांचं विश्वासू सेवक दरवाजापाशी उभं होतं. पहारेकऱ्यांनी केलेल्या मुजरे घेऊन राजा गड चढू लागलो. उन्हाचा त्रास त्यांना जाणत नव्हता. राजा गडावर पोचला. राजा सदरे जळून आपल्या महालाकडे जात असता रामचंद्र पंत सांभाळले. आता हीच थैली आत वर्दी पाठवली.
संभाजीराजांनी थैली उघडली. थैली फोंड्याहून आली होती. पत्र वाचित असता संभाजीराजांचा हर्ष उडत होता. पत्र वाचून रामचंद्र पंतांच्या हाती देत संभाजीराजा म्हणाला, पंत तोफांची आवाज करा. आबासाहेबांनी सुरुंग लावून फोंडा जिंकला. फोंडा जिंकून आबासाहेबांनी कारवार प्रांतात मोहीम उघडली. विजयाची वार्ता घेऊन संभाजीराजा आपल्या महाली आले. येसुबाईच्या हाती आपली टोप देत राजा म्हणाला, आबासाहेबांनी फोंडा काबीज केला. संभाजीराजांनी आपली तलवार शेला उतरला. पलंगावर जाऊन कल्ले झाले. गडाखाली गेला होता. हो, अशा उन्हाचं अशा मधली आली चक्कर फायदेशीर असते. तिने दरवाजे नजरे खालून घातले आणि चित्त दरवाजा सुद्धा पाहिला आणि ठीक आहे. संभाजीराजे उठत म्हणे, नव्या शिकारीचा बेत टाकला. कसली शिकार? वाघ आलाय म्हणे. अजून जनावर मोडलं नाही, पण पहाटेला गडाखाली भेटतो म्हणे. रात्री शिकारीला जाणार. येसुबाईंवर नजर रोखीत राजा म्हणाले, तुम्ही गुपित राखलात तर? येसुबाई मनमोकळेपणे हसल्या. संभाजीराजांची नजर तापकात ठेवलेल्या चाफ्याची नकडे गेली. अरे वा, चाफा! नव्या पेठेवर चाफा फुललाय म्हणे. युवराजांनी विणी हाती घेतली. त्या सोनारा रंगाकडे पाहता त्यांना एका चाफे कलेची आठवण झाली आणि विणीचा एक दीर्घ वास घेत युवराज बोलले, चाफ्याचा वास भारी धुंदावणारा असतो नाही. आणि या चढी विजयावार्ता सांगणाऱ्या तोफ्यांचा आवाज मात्र गडांवरती मात्र घुमला. राजांच्या नव्या नव्या विजयाच्या वार्ता गडावरती येऊन पोहोचत होत्या. अकोला, शिवेश्वर, काद्रा आणि खुद्द कारवार राजांनी जिंकला आणि कारवार प्रांत मराठी राज्यात सामील झाला. कारवारला गुलामांचा व्यापार चालत असे. कारवार मराठी राज्यात सामील होताच राजांनी प्रतापरावांना आज्ञा केली. प्रतापराव, माणसानं माणसांचा व्यापार करावा. या इतकी लांछनास्पद गोष्ट नाही. हा गुलामांचा व्यापार थांबलाच पाहिजे. आणि मग प्रतापराव म्हणाले, महाराज क्षमा असावी. हे व्हायला हवं, पण जरा सबरीने घ्यायला हवं. कारण कारवार हे एकच गुलामीकरीचं केंद्र नाही. विजापूर, हुबळी, कारवार आणि या 3 ठिकाणी हा व्यापार अनेक वर्ष चालत आलेला आहे. त्यात आहेत टोपीवाले, आदिलशाही. एवढंच नव्हे तर दिल्ली दरबारचे हे हात गुंतले आहेत. राजे विचारात पडले. प्रतापरावांना काय सांगायचं आहे त्यांनी जाणलं. राजाने उत्सुकतेने विचारलं, प्रतापराव, आम्ही आदिलशाही मोगलाची गुलामांची हौस जाणतो, पण या टोपीवाल्यांना? महाराज, टोपीवाल्यांच्या दरबारी इथल्या बुटक्यांना भारी मागणी आहे. असं बुटक्या माणसांचं प्रदर्शन करण्याची खुजी मनोवृत्ती अजब म्हणायची. प्रतापराव, हे आमच्या राज्यात चालणार नाही, तर श्रींच्या राज्याला अर्थ राहणार नाही. या गुलामांच्या व्यापारावर जबरदस्त कर बसवा. एवढं कर बसवा की हा व्यापारच थांबेल. शक्यतो लवकर या गुलामांच्या व्यापाराचं समूळ उच्चाटन होतं हे पहा. आम्ही रायगडी गेलो की जरूर यावत योग्य तो निर्णय घेऊ. कारवारमध्ये राजांनी काही दिवस मुक्काम केला आणि कारवार स्वारीने बहुतेक कोकण किनारा राजांच्या हाती आला होता. पोर्तुगीज, इंग्रज आणि सिद्धी यांच्या हालचालींना त्यामुळे पायबंद बसला होता. पावसाळा नजीक आला असता राजे रायगडाकडे यायला निघाल्याची बातमी गडावरती आली. संभाजीराजा अलीकडे नेहमी गडाखाली उतरत होते. त्यांच्या शिकारी वाढल्या होत्या. अनेक वेळा रात्री अपरात्री देखील युवराज गड उतरतात. हा गडावरच्या राजकारणी मंडळात चिंतेचा विषय झाला होता. संभाजीराजे आपल्या महालात 2 प्रहरच्या वेळी कपडे करून तयार झालं होतं. येसुबाईंनी विचारलं, परत केव्हा येणार? उद्या येऊ, नाहीतर परवा निश्चित. सासूबाईंना सांगितलं, आम्ही गेल्यावर तुम्ही सांगा. पण काय सांगू? संभाजीराजांनी येसुबाईंच्याकडे वळून पाहिलं. सेनात त्यांचा संताप उफाळला. सांगा, आम्ही चेंज करायला जातो म्हणून. यात माझा काय दोष? त्या प्रश्नाने संभाजीराजा शांत झालं आणि नजीक जाऊन म्हणाला, तुमचा काहीच दोष नाही, खरंच तर दोष आमचाच आहे. येतो आम्ही. युवराज महालाच्या दाराशी आलं. त्यांनी त्यांची पावलं थांबली. दारात सोयराबाई उभ्या होत्या. संभाजीराजांनी मुजरा केला. कुठं निघाला? सोयराबाईंनी विचारलं. संभाजीराजांनी वर पाहिलं आणि सोयराबाईंच्या चेहऱ्यावर छद्मी हास्य प्रकटलं. गडबडीनं पुढे म्हणाले, आमचं चुकलंच हो नाही. महत्वाच्या कामाला निघाला असाल, कुठं म्हणून विचारलं. आता योजलेलं काम व्हायचं नाही.
संभाजीराजा हसला. आईसाहेब, दैव बोललं तर असेल तर योजलेल्या कामात अडथळा येणार नाही. कसलं दैवजात काम काढलं ते तरी सांगा. आबासाहेब विजय होऊन येत आहेत. उद्या किंवा परवा ते गडावर यावेत. त्यांना आम्ही सामोरे जात आहोत. हे उत्तर अनपेक्षित होतं. सोयराबाईंनी विचारलं, मग हे आम्हाला का नाही सांगितलं? स्वारी गडावर येईपर्यंत कुठली बातमी बाहेर पडू नये असा रिवाज आहे असं. रागानं सोयराबाई माघार वळल्या आणि जाताची शिवाय म्हणाल्या, त्यांच्याशी नेहमी असं का बोलता? कारण माणसं दुखावली जातात. अगं तसं नाही. सो आईसाहेब दुखवण्यासाठी येतात आणि त्यांच्याच बोलाने ते दुखावले जातात. आम्ही प्रथम जन्माला आलो हाच आमचा मोठा गुन्हा. त्याला कधी क्षमा व्हायची नाही. येतो आम्ही. आणि त्या बोलण्याने भारायला लागल्या. इसुबाई काही बोलणार तो संभाजीराजे महालाबाहेर गेलं होतं. राजा पाचाडला येत असल्याची वर्दी आली आणि संभाजीराजे आपल्या अश्व पथकासह राजांना सामोरं गेलं. मृग नक्षत्र निघालं होतं पण अद्याप पाऊस उतरला नव्हता. पश्चिमेकडून अखंड ढग येत होते. हवेत अद्याप गारवा नव्हता. राजा येताना दिसू लागता संभाजीराजे पाय उतार झालं. संभाजीराजांना पाहून राजांना भरता आलं. राजा पाय उतार झालं. त्यांनी प्रेमाने संभाजीराजांना मिठीत घेतलं आणि दोन्ही खांदे धरून त्यांनी युवराजांना निरखलं. युवराज सर्वस्व आहे ना? जी. शेजारी उभे असलेल्या हंबीररावांना राजा म्हणा, हंबीरराव, हा जीवनातला एक वेगळा आनंद. आम्ही पण अपेक्षेविरहित नाही याचा हा पुरावा आहे. युवराज जरी गडावर भेटले असले तरी फारसं बिघडलं नसतं. पण कुठंतरी वाटत होतं कोणीतरी सामोरं यावं, आम्हाला पाहून आनंदित व्हावं. शेवटी सारं जीवन हे लोभाचा चिव्हाड. ज्याच्या नशिबी असा लोभ नसेल त्याचं जीवन वृक्षच किंबहुना ते जीवनच नव्हे. आणि साऱ्यांनाच असा लोभ थोडाच मिळतो. त्याखेरीज माणूस जिवंत राहणारच नाही. छावणी वर्षभर लढते पण पावसाळ्यात येताच घरी परतण्याला केवढी उतावळी असते. पिता पुत्र माता पत्नी बंधू भगिनी सर्व नाती याच लोभाची. साधू संतांची देखील यातून सुटका नाही. परमेश्वर निर्गुण हे माहीत असून सुद्धा त्यांनी त्याला सगुण रूप दिलंच ना. त्यांना मोक्षाचा ध्यास नसतो. त्यांना ध्यास असतो भक्तीचा. जीवनातला हा सामान्य लोभ थोडा उंचावला की सहज भक्तीत मिसळून जातो. चला एवढा गड चढू. राजांच्या पटापट संभाजीराजे स्वर झाले. राजा अश्व दलासह पाचाडला आले. राजांच्या आज्ञेने अश्वदल पागेकडे वळलं. संभाजीराजांनी विचारलं, आबासाहेब, पाचाडला विसावा घेणार? अजून ऊन फार आहे. नको, आता पाचाडला थांबावं असं वाटत नाही. प्रहरात आपण गड चढू. चला. राजांच्यावर हंबीरराव युवराज जात होते. मागून अश्वपथक येत होते आणि पाचाड मागं पडलं. घोडी रायगडाकडे वळली आणि संभाजीराजांची नजर विहिरीकडे गेली. हिने गोदरीला चटकन ओळखला. आबासाहेब, काय ती विहीर आहे ना? तिचं पाणी बारीक गोडा. तहान लागलेली दिसते. आम्ही पाणी पिऊ. चला हंबीरराव. आणि तिन्ही घोडे विहिरीकडे निघाले. खुद्द राजा येताना पाहताच गोदावरीची धांदळ उडाली. विहिरीला कठडा नव्हता. पाणी खचण्यासाठी एक घडगडा उभारला होता. धुण्याचा दगड आणि पाण्याचा दगड एवढाच पसारा भोवती होता. तिघेजण पाय उतर झाले. राजांच्या मागून दोघं चालत होते. राजा विहिरीनजीक गेले. मुली, पाणी प्यायला मिळेल. गोदावरीने राजांना वाकून नमस्कार केला आणि भरलेल्या गागरीकडे ती पाहत होती. तिला काही सुचत नव्हतं. युवराज म्हणाले, पाण्याचं मांड दिसत नाही? अहो, त्याची गरजच नाही. मुली, उचल घागर. राजांनी ओझळ पुढे केली. गोदावरीने घागर उचलले. राजे पाणी पित होते. पाणी पिऊन होतात. राजा म्हणाला, खरंच चवदार पाणी आहे. संभाजीराजे हंबीरराव पाणी पिले. गोदावरी राजांचं रूप पाहत होती. एवढ्या जवळून दर्शन घडलं याची तिला धन्यता वाटत होती. चोरून युवराजांकडे तिची नजर वळत होती. त्या नजरेत मिश्किल भाव आढळत होता. औदुंबराच्या छायेत राजा उभं होतं. हंबीरराव, आम्ही अनेक वेळा असं पाणी पिलं. 12 मावळ फिरताना तर नेहमी अनुभव आहे. नदीचा पाणवठा असो, गावची विहीर असो, याच जागी खरी दुःख घालतात. नदीला आता पाणी नाही वाटतं? हो, तिथेही झरा काढला आहे पण ब्राह्मण लोक इथूनच पाणी नेतात. युवराज, विहिरीला कठडा बांधून घ्यायला सांगा. त्याची गरज नाही. आबासाहेब, विहीर फार खोल नाही. ते तुम्हाला पण बायकांचा जीव नाजूक. कुठं पाय घसरून पडलं तर एवढं पाणी अनर्थाला पुरेस होईल. गडावर जाता विहिरीचं बांधकाम सुरू करतो. आपण आलाच विहिरीचं भाग्य उजाडलं. हंबीरराव म्हणाले. ते श्रेय युवराजांना. त्यांनी सांगितलं सर तर आम्ही आलोच नसतो. गोदावरीने युवराजांकडे पाहिलं. युवराज हसत होते. राजांनी गोदावरीला विचारलं, मुली, तुझं नाव? गोदावरी.
गोदावरीने धैर्याने सांगितलं, पाणी दिलंस, नाव सार्थक केलंस. तू कोणाची कोण? हंबीरराव पुढे झाले, महाराज ही दिनकर पंतांची मुलगी, आपल्या अनाजींच्या आप्तांपैकी. असं हंबीरराव जेव्हा सासरी जायला निघेल तेव्हा खाजगीतून खना नारळून हिची ओटी भरून हिला पाठवा. हिला पाहिली आहे ना, आज आम्हाला सकूची आठवण झाली. चला. आणि गडाच्या दिशेने जाणाऱ्या घोड्यांकडं गोदावरी कितीतरी वेळ मात्र पाहत होती. राम तिचं अंग मात्र मोहरत होतं.